करजगाव धामणगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ, 60 पैकी 50 ससे चावून ठार, 10 खाल्ले, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। तलासरी प्रतिनिधी संदीप थोरात। तलासरी तालुक्यातील धामणगाव येथील गेल्या 10 दिवसांपासून करजगाव धामणगाव परिसरात बिबट्याने निर्माण केलेल्या दहशतीमुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। आज सकाळी दयानंद अबोलकर यांच्या ससे पाळण्याच्या युनिटमध्ये बिबट्याने घुसून 60 ससांपैकी 50 ससे चावून ठार केले, तर 10 ससे खाऊन टाकले। या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याआधी देखील साधारणतः 10 दिवसांपूर्वी एका महिलेस आणि एका पुरुषावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला होता। सुदैवाने या दोघांचे प्राण वाचले असले तरी त्यांना गंभीर दुखापत झाली होती। गावकऱ्यांनी वनविभागाकडे त्वरित लक्ष घालण्याची मागणी केली आहे। आमच्या जीवाला आता धोका निर्माण झाला आहे। बिबट्याला पकडून जंगलात सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। वनविभागाने तत्काळ कारवाई करावी अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी असून बिबट्याचा बंदोबस्त न झाल्यास गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। आंबोलकर, करजगाव मानपाडा, तालुका तलासरी, जिल्हा पालघर या ठिकाणचा कायमचा रहिवासी असून माझं या ठिकाणी ससा पालनाचं एक छोटंसं युनिट आहे आणि याच्यामध्ये 60 ते 70 ससे दरवर्षीप्रमाणे माझ्याकडे असतात आणि खूप लांब लांबून लोक त्याच्या उत्पादनासाठी घेऊन जात असतात। आणि रात्रीच्या सुमारास या ठिकाणी माझ्या या युनिटवर बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व ससे त्याने मारून टाकलेले आहेत, प्लस त्याच्यातील जवळ 10 ते 12 ससे त्याने खाऊनसुद्धा टाकलेले आहेत। आता याच्यामध्ये जाळीच्या वरच्या बाजूला त्याने वरच्या बाजून उडी मारून तो युनिटमध्ये शिरला आणि त्यांनी सर्व ससे मारून टाकले, पाहिजे तेवढे त्याने खाल्ले आणि त्याच्यानंतर तो पुन्हा दरवाजाचे ग्रिल्स तोडून बिबट्या बाहेर पळून गेलेला आहे। हाच प्रकार गेल्या 3 मे रोजी आमच्याच पाड्यामध्ये 3 लोकांना त्याने घायल केलेला आहे आणि या संदर्भात जी मुलाखत आणि जे आहे ते सर्व आम्ही वन विभागाला केलेलं आहे, पोलीस प्रशासनाला केलेलं आहे, ग्रामपंचायतला कळवलेलं आहे, पंचायत समितीला कळवलेलं आहे। परंतु वन विभागाचा निष्काळजीपणा या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे, कारण अजून पण बिबट्या या परिसरामध्ये फिरत आहे। कालही या बाजूला आलेला होता, त्याचे ठसे वगैरे आम्ही पाठवले त्यांना वन विभागाला, त्यांची माणसं आली, त्यांनी फक्त ठसे पाहिले आणि निघून गेले। रात्री त्यांची एक गाडी पेट्रोलिंगला आली, रस्त्यावर आले आणि ते निघून गेले। गावामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले, लहान लहान मुलं आहेत, गाई बैल आहेत, शेळ्या म्हैसी आहेत, वृद्ध माणसं आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये वन विभागाकडे कोणत्याही प्रकारची उपाययोजना आम्हाला दिसून येत नाही। तरी मला वाटते की याकडे वन विभागाने आवर्जून लक्ष द्यावं, कारण मागच्या टायमाला 3 मेची गोष्ट गावकऱ्यांना हाकलून लावल्यामुळे तो बिबट्या पळाला आणि अजूनपर्यंत 10 दिवस झाले आम्हाला या गावामध्ये या पाड्यामध्ये अजूनपर्यंत त्रास देत आहे। आज रात्रीच्या वेळेस माझ्या ह्या युनिटवर त्याने हल्ला केला आणि माझं पूर्णपणे युनिटचं त्याने नुकसान केलेलं आहे। जवळजवळ 20 ते 25 हजाराचं नुकसान केलेलं आहे। हे मला दुःख वाटते, त्याच्याही पलीकडे मला वाटते की मला गावकऱ्यांचं भल्यासाठी काहीतरी सरकारने करावं, वनपालाने किंवा वनरक्षकाने त्यांनी काहीतरी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे। नाही तर याच्यापुढे जर काही प्रॉब्लेम झाला तर वनरक्षक, वनपाल आणि सर्व फॉरेस्ट ग्रामपंचायतमधून एक ग्रामस्थ म्हणून बोलतो आहे। गेल्या 1 आठवड्याच्या अगोदरपासून करजगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत आणि धामणगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये 4-5 पाडे आहेत, ग्रामीण एरिया आहे। या एरियामध्ये बिबट्याचा वावर सर्रास दिसून येतो आहे। 2-3 दिवस पाऊस येतो आहे आणि 3-4 दिवसाअगोदर इथील ग्रामस्थावर एका महिलेवर आणि 2 पुरुषावरती बिबट्याने हल्ला केला होता। त्याच्यामध्ये ते तिन्ही पण ग्रामस्थ आमचे गंभीर जखमी झाले होते। याची चाहूल, याची जाणीव आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिली होती। त्यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली, पण पाहिजे तशी काही कारवाई किंवा बिबट्याला पकडण्यासाठी त्यांनी काही उपाययोजना केल्या नाहीत। पुन्हा एकदा आजच्या रात्री दयानंद अबोलकर आमच्या ग्रामस्थ आहेत, त्यांनी आपलं ससा पालनाचा छोटासा युनिट आहे त्याच्यावरती बिबट्याने हल्ला केला आणि पूर्णच्या पूर्ण त्याचं युनिट बिबट्याने बरखास्त करून टाकलं, सर्व युनिटमधील ससे मारून टाकले आणि खाऊन गेला। असे प्रसंग गेल्या 10 दिवसापासून आमच्या गावामध्ये घडत आहेत। याचाच परिणाम आमची पूर्ण गावकरी मंडळी, महिला, लहान मुलं ही अंगणवाडीमध्ये जाताना दिसत नाही कारण बिबट्या वावरतोय। महिला शेतीमध्ये काम करण्यासाठी जात नाही कारण बिबट्या इकडे वावरत आहे। याच्या भीतीमुळे सर्व लोक आपल्या घरामध्येच बसून आहेत, कामं करत नाहीत। तर आम्ही विनंतीपूर्वक प्रशासनाला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवू इच्छितो की हा बिबट्या लवकरात लवकर आपण चांगली उपाययोजना करावी
जाळी लावावी, ठिकठिकाणी पिंजरे लावावेत आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा. अन्यथा जर का यापुढे काही माणसांची किंवा मुलांची, महिलांची जीवितहानी झाली त्याला पूर्ण जबाबदार हे प्रशासन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट राहील. तरी कृपया त्यांनी हे दक्षता घेऊन बिबट्याला लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी त्यांना विनंती करतो. आमचे ग्रामस्थ सर्व 7 वाजेपासून त्याच्या मागे होते आणि त्याला घेरून धरलेलं होतं. तरी त्यांना आम्ही निरोप दिला तरी ते 12-12:30 वाजता आले. त्यांचा निष्काळजीपणा आले आणि परत ते आरामात थांबून राहिले. आणि बिबट्या 4 तास यशवंत चिंबडा गुरुजी ह्यांच्या घरी थांबलेला होता. त्यांना म्हणजे पकडायचा चान्स होता. त्याने घेरलं असतं किंवा पिंजरा आणून त्याला पकडलं असतं तर आज अशी ही परिस्थिती आली नसते. परत म्हणजे त्यांची निष्काळजीपणा आहे की त्यांना सांगितलं का तुम्ही काहीतरी त्याच्यावर हे करा तर ते आरामात त्यांचंच बघत होते. स्वतःच ते वडापाव आणून खात होते, थंड आणून पित होते आणि सांगितलं तर सांगते ऊन लागतं, सांगते आम्ही कसं सांगते त्याला पकडू सांगते. तर म्हणजे हा त्यांचा निष्काळजीपणा आहे. ज्यावेळेस तो आराम करून पळायला निघाला तेव्हा ते जाली पकडतात, तेव्हा का तो पकडता येईल का? हा त्यांचा निष्काळजीपणामुळे आज आम्हाला हे सर्व भोगायला लागत आहे. आमच्या घरात हे ससे आम्ही पाळलेले ते सर्व मारून टाकले. एवढ्या दिवसापासून आम्हाला खूप वाईट वाटत आहे. त्याच्यामुळे म्हणजे वन विभागाने त्याच्यावर कारवाई करावी, नाही तर त्यांना नाही जमत असेल तर ग्रामस्थांना सांगावं. आमची लोक खूप धाडशी आहेत. त्यांनी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आहोत तुमच्याबरोबर असं. पण ती बाई आलेली मेन त्यांनी म्हणजे त्या बाईने हाकलून लावला ग्रामस्थांना. तुम्ही सांगते साईडला राहा, नाही तर सांगते काही होईल तर आम्ही जबाबदार नाही असं. त्यामुळे त्यांच्या निष्काळजीपणामुळे सर्व ग्रामस्थ म्हणजे साईडला राहिले आणि बिबट्या पळून गेला तरी त्यांना म्हणजे काही समजलं पण नाही असं. आता महिला गावामध्ये फिरताना काय मनामध्ये भीती काय आहे? महिला कामाला वगैरे जातात का? आता हे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत. ह्या टायमात सर्व शेतीची कामं जो तो म्हणजे कधी आटपू ना कधी नाही असं. पण ह्या भीतीमुळे बाया पाला वगैरे सर्व मग हा राबणी करायची आहे ते पण करू शकत नाही. म्हणजे शेतावर जाऊ शकत नाही का तर बिबट्याचा भीतीमुळे ते बाहेर जाऊ शकत नाही. पोरांना बाहेर फिरू म्हणजे जाऊ देऊ शकत नाही अशी भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे ह्याच्यावर ह्या वन विभागाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्याला पकडून न्यावं अशी आमची. नाही तर त्यांना जमत नसेल तर ग्रामस्थाकडे त्यांनी सोपवून द्यावं, ते त्यांना मदत करतील अशी माझी विनंती आहे.